छान सुंदर जेवणाचा बेत होता ना, हे तुम्ही बघू शकतात. हे आहे अन्नदान आणि तिथलं ते वातावरण कसं फील करायचं की मस्त नाही. फूड वॉज जस्ट अवेसम. A1 मीन्स माइंड ब्लोईंग था. आणि तुम्ही बघू शकतात की प्लेटमध्ये नाही मावत इतके छान छान पदार्थ तिकडे तुम्हाला सात्विक जेवण मिळेल. आणि इतकं छान वातावरण होतं ना, आल्हादायक. मस्त म्युझिक आहे साईडला आणि ऑब्व्हियसली इतके हाय एनर्जी प्लेसला तुम्ही तिकडे जाताय, जेवण करताय, तर किती सुंदर तो एक्सपिरियन्स असेल आम्हाला शब्दात न सांगता येणार असा. असे कंटिन्यू ना शेड्यूल होते इकडे प्रोग्रामचे. अँड ऑब्व्हियसली इथं जे लोक वरती बसलेले होते तर कॉर्नरला इकडे एक डेस्क होता. तर तुम्हाला पाहिजे हॉट वॉटर, लेमन टी, ग्रीन टी, मीन्स एव्हरीथिंग इज अवेलेबल देअर. अँड आफ्टर द प्रोग्राम वी हॅड अगेन टी ब्रेक अँड लेस ऑब्व्हियसली वी ऑल्सो दॅट एन्जॉयड. किसी वाव. टी ब्रेकसोबत स्नॅक्सही होते आणि ऑब्व्हियसली ज्यांना चहा नाही घ्यायची तर त्यांच्यासाठी बाहेर मस्त ऊसाचा रस हा रेडी होत होता. तर बघू शकता तर ऊसाचा रस आहे आणि एव्हरीबडी इज जस्ट एन्जॉईंग. नेक्स्ट गोशालाचा आणि ट्रेकिंगचा हा एक पॉईंट होता. तपस्थलीला जायचं होतं. तर मी तुम्हाला खूप अमेझिंग स्पॉट. तर आता आम्ही चाललो गोशालाकडे बिकॉज तिकडे एक प्रोग्राम आहे. तर वी आर ऑल गोईंग टू द गोशाला. चला तर बघूया आपण गोशाला. यस, खूप छान सुंदर असा निसर्ग आहे. दिसतंय तुम्हाला? नाही दिसत आहे. दिसतंय. वन्स मीन्स तुम्हाला इथं व्हिजिट करायलाच पाहिजे. असा खूप सुंदर प्लेस आहे बँगलोरमध्ये, पिरॅमिड व्हॅली म्हणून. हा रूट आहे इथे असं फक्त रस्त्याने केलेलं आहे. निसर्गरम्य वातावरण. इथं मला जे दृश्य बघायला मिळालं आहे ना काही, तुम्ही ते पुढे बघणार, ते मी फक्त पिक्चरमध्ये बघितलं होतं. असं रिअल फॅक्टमध्ये इतकं बघण्यास नाही आलेलं होतं. वेन आय सी दॅट, OMG, आय वॉज अमेज टू सी दॅट थिंग अँड मी जस्ट आय फॉल इन लव्ह दॅट प्लेस. So let's go and explore together. We are feeling like we are doing trekking. खूप सुंदर. So this is Nandanvan Goshala. This is entrance. तुम्हाला मोहऱ्यांचा पण आवाज ऐकू येत असेल. आमची वंडरफुल अमेझिंग दीदी पॅम्पर करत आहे. यू कॅन सी हाऊ काऊ आर रिॲक्टिंग. शी लव्स टू पॅम्परिंग ॲनिमल्स. ह्या पूर्ण गिरगाया आहेत तर अराउंड मोर दॅन 20+ तुम्हाला इकडे मिळतील. आणि इफ यू वॉन्ट टू डोनेट हिअर फॉर गोशाला सो यू कॅन डोनेट हिअर थ्रू वेबसाईट. यू कॅन गो अहेड. अशा प्रकारे मस्त गोशाला बघितली आणि आय विल सी यू द वंडरफुल थिंग हिअर. तर तपस्थलीकडे आम्ही जात आहोत आणि खूप जबरदस्त हायेस्ट एनर्जेटिक पॉईंट आहे इथं. आणि इकडचा जेव्हा तुम्ही नजारा बघणार इथून पूर्ण उभं राहून, तर जसं मी बोलले प्रेमात पडणार ह्या जागेच्या, तर तुम्हीही पडणार इथं बघून आणि तुम्हाला असं वाटेल की मी आत्ताच जायला पाहिजे असा हा प्लेस आहे.
किती सुंदर वाटतं हे फॅन. त्याचा मोरांचा आवाज होता इतका छान सुदिंग होता ना. कंटिन्युअसली इकडे मोरांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळतो. इथं लोक मेडिटेशनसाठी येतात. ह्यावरती ट्रेकिंग जी आहे इथं आणि तपस्थली हा जो स्पॉट आहे इथं तुम्ही बघू शकतात. खूप सारे लोक इकडे आलेले आहेत आणि दे आर एक्सप्लोरिंग देमसेल्व्स अँड डुईंग द मेडिटेशन. Two, one. Oh, wow! So beautiful. You can see, guys, the waterfall. कितना सुंदर लग रहा है, माय गॉड. अमेजिंग. गाइस, खूप सुंदर, खूप जबरदस्त वे. You should have to visit this place and so much energetic place it is here. Mind blowing. And the झरणा. गाईज, तुम्ही बघू शकता इथं महादेवाची मूर्ती आहे आणि इतकी सुंदर एनर्जी इथं. मी बसल्याशिवाय तुम्हाला इथं फील होते. यू कॅन सी द पीपल आर मेडिटेटिंग हिअर. या खूप जास्त गाण होती आमची आलेली. मोस्ट ऑफ ती खाली गेलेली आहे आता. तपस्थली पॉईंट पूर्ण आम्ही एक्सप्लोर केला आणि इकडे मेडिटेशन केला. जबरदस्त फिलिंग्स आली आणि जेव्हा मी महादेवांना हक केला ना तर माझी फिलिंग खूप अलग लेवलला होती. मी ते खरंच इथं आपण नाही सांगू शकत, बिकॉज आपण ज्या आतमध्ये फील करतो ते शब्दात नाही सांगू शकत आपण, राईट. तर मला इतकं सुंदर अनुभव आला आणि इतकं छान वाटलं ना की काय सांगायचं. आय जस्ट लव महादेवा. हर हर महादेवा. May Mahadev bless all the world. We want to stay there for a long time, but because of some other work, so we have to go the pyramid. यानंतर मस्त रुबी से रूबरू एक मस्त छान नाईट होती आणि मस्त सगळ्यांनी छान छान चेंज केलेला होता. मस्त ब्लॅक रेड थीम. अँड देन वी हॅव द अमेझिंग डिनर. रुबीस ते रूबरू ही नवीन गोष्ट आम्हाला माहीत पडली. आम्ही सगळे एक्सायटेड होतो हे अटेंड करण्यासाठी अँड वी डीड दिस. अँड रुबीस ते रूबरू ही तुम्हीही करून बघा घरी. एव्हरीथिंग इज अवेलेबल ऑन द यूट्यूब चॅनल. अंदर से स्टिलनेस है और बाहर से मूवमेंट है. जैसे कि एक व्हीकल का पहिया एक्सेल रॉड के बाहर घूम रहा है बट एक्सेल इज स्टिल. तो वैसे ही हमारा एक एक्सेल है और बाहर व्हीकल. अंदर से स्टिलनेस है, बाहर से मूवमेंट है, राइट. एंड जब हम वैसे नाचते हैं तो दैट डिवाइन इन अस इज डांसिंग थ्रू अस.
तो आज हम एक बहुत फेमस और बहुत अमेजिंग सूफी टीचर है, सॉरी गर्ल डांस टीचर है। एव्हरीवन इज रेडी टू डू दिस ॲक्टिव्हिटी. खूप जबरदस्त होती. खूप साऱ्या लोकांना वेगळे अनुभव आले आणि जेव्हा तुम्ही अशा काही गोष्टी नवीन करतात तर तुम्ही स्वतःसोबत अजून जास्त कनेक्ट करतात. बहुत सुंदर सा रिचुअल है. And then take your left foot over right over head. Keep your eyes open. Pay attention to your breath. Keep your breath in your stomach as you slowly stop. Find your center. Eyes open. Find your center in your body. Breath in your stomach. Feel your feet on the ground. Your alignment inside you. And when you feel ready, we are going to lie down on our stomach. After we finish whirling, we have to lie down on our stomach. Even अशा पद्धतीने रुबरूसे नाईटी छान झाली आणि देन आमची सकाळी ॲक्टिव्हिटी होती ब्रेथ वर्क. यू कॅन सी अँड यू कॅन ऑल्सो डू. मॉर्निंग सेशन झाल्यानंतर आमचा मस्त ब्रेक झाला अँड वी एन्जॉयड अवर ब्रेक ऑल्सो. गाइस आपने क्या फाइंड किया जरा बताओ. ओ वाव खसखस का फ्रूट. आणि मस्त खूप छान शोध लावला आणि आता जाणून घेत आहोत की यांचा राज काय आहे. इतने कम उम्र का भाई. मेमरीज कनेक्ट करत होतो आम्ही आणि देन इकडे हा कुबेर शॉल ठेवत आहे बिकॉज ज्या लोकांना थोडं थंडी वाजत असेल त्यांच्यासाठी ही सोय केली गेलेली आहे. यानंतर खूप सुंदर ॲक्टिव्हिटी होती आणि जी होती वॉकिंग मेडिटेशन. तर सगळेजण त्यासाठी रेडी झाले आहात. सगळं स्टॉल आणि सगळं सेटअप रेडी आहे. तर तुम्ही ही करू शकतात वॉकिंग मेडिटेशन. यू जस्ट हॅव टू नीड प्लग हेडफोन. तुम्ही ही त्यांच्या ॲपवरून डाउनलोड करू शकतात. तर ऑब्वियसली आम्ही जे व्हॉलेंटियर होतो ते आम्ही जागोजागी कोणाला कुठे उभे राहायचं आहे त्यासाठी आम्ही सो फ्रॉम दिस प्लेस पीपल ऑलमोस्ट सेटअप झालो. अँड दिस इज द वे ऑफ वॉकिंग मेडिटेशन. प्रिपरेशन डन झालेली होती आणि पीपल आर स्टार्टेड वॉकिंग.
वॉकिंग मेडिटेशन करके बोलो. Previous high school, so I was working meditation is also so first times I realized I goes to Russia, Japan, China, not in China, but main. तर सर्व लोकांचा अनुभव वेगळा होता आणि त्यांनी खूप एन्जॉय केला आणि आम्ही त्यांना बघून आणि खूप छान वाटलं. यानंतर इतकी सुंदर कराओके नाईट होती ना, ते तुम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा. इतकं छान सुंदर धमाल केलेला आहे आम्ही, खूप जबरदस्त. आता आम्ही जात आहोत सोलनेसकडे. सो सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. टिल देन बाय बाय, टेक केअर, लॉर्ड्स लव यू ऑल. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.